नाशिक जिल्ह्यात परप्रांतीय आणि राज्यातील अन्य ठिकाणाहून तोतया बहुरूपी हिजडा बनून राहणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या असून या टोळ्या नाशिक जिल्ह्यातील गावागावात खेड्यापाड्यांमध्ये फिरत असून त्यांच्याकडून जनसामान्यांची व्यावसायिकांची खंडणी स्वरूपात आर्थिक मागणी करून पिळवणूक होतीये। तसंच गावागावात जाऊन नागरिकांना लुटण्याच्या उद्देशानं पाळत ठेवून घरात प्रवेश करून महिलांच्या अंगावरील सोने चांदीचे दागदागिने ओढून नेल्याच्या घटना, तसंच रोकड आणि धान्य, बकऱ्या, चीजवस्तूंची लूट करून मारहाण करीत असल्याच्या घटना घडल्या आहेत। रात्रीच्या सुमारास पाळत ठेवून घरफोड्याही ते करीत आहेत। सदरच्या प्रकरणामुळे तोतया किन्नरांमुळे नागरिकांमध्ये घबराटीचं, दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे। त्यामुळे खऱ्या किन्नर समाजाची बदनामी होऊन जनसामान्यांमध्ये किन्नरांची प्रतिमा खराब होत असल्याचं चित्र दिसतंय। अशा तोतया लोकांवर प्रलंबित कायद्यान्वये कायदेशीर कारवाई व्हावी या मागणीसाठी नाशिक येथील मानवता किन्नर समाज संस्थेचे अध्यक्ष सलमा गुरु नायक, सारिका गुरु, दीपा गुरु, शुभांगी, हेमा, रवीना, अंकिता, उर्मिला, मानवता संस्थेचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट इक्बाल खान आदींनी केलं आहे। नमस्कार। मानवता किन्नर समाज संस्था नाशिक यांच्या अध्यक्षा श्री सलमा गुरु नायक या संस्थेचे आम्ही सदस्य, त्यांचा आम्ही परिवार आहोत, फॅमिलीसारखा आम्ही राहतो। आमचं मठ आहे नाशिक शहरामध्ये, द्वारकामध्ये जाकीर हुसेन हॉस्पिटलच्या समोर। या वनी पोलीस स्टेशनवर आणि समजा काही दाणे आहे, काही धान्य आहे शेतकऱ्यांनी पिकवलेली, मग तर एक पोतच आम्हाला दे, मग त्यांच्या त्या गाडीत टाकायचं, असं त्यांचा धुमाकूळ खूप चालू होता। आम्हाला वारंवार न्यूज यायच्या, बट आम्हाला काही प्रूफ नसल्याने आम्ही त्यांच्यावर काही स्ट्रिक्ट ॲक्शन घेऊ शकलो नाही। सुदैवानं काल काय झालं, पिंपळगाव येथे त्यांना पकडलं गेलं। आमचे काही शिष्य असतात पिंपळगावमध्ये, लोकांनी त्यांना पकडलं आणि आमच्या शिष्यांना फोन केला आणि त्यांनी पण मग आम्हाला फोन केला का अशा मागच्या काही महिन्यांमध्ये, 8-9 महिन्यांमध्ये कोविड-19चा जो काळ आहे, त्या कोविड-19च्या काळामध्ये आम्हाला घराच्या बाहेर पडता येत नव्हतं। मग त्या संधीचा फायदा घेऊन काही लोक म्हणजे माणसं ते साड्या घालून आमचा भेस घेऊन गावोगावं मागायचे, खेडे मागायचे। मग त्यांना संधी सापडून गेली, बिकॉज आम्ही कोविड-19मुळे घराच्या बाहेर निघत नव्हतो। तर त्या संधीचा त्यांनी फायदा घेऊन पूर्ण खेड्यांमध्ये जा, मग एखादी स्त्री घरी एकटी आहे। आम्ही मानवता किन्नर समाज श्री सलमा गुरु नायक यांच्या वतीने इथं वणी गावात आलेलो आहे। आणि काय झालं आहे माहिती का, हे नकली जे लोक आहेत साडी घालतात, यांचा खूप धुमाकूळ चालला आहे ह्या वणी गावामध्ये, अजून बी खेड्यापाड्यांवरती सगळ्यांकडं। तर त्याच्यासाठी आम्ही वणी पोलीस चौकीमध्ये आलेलो आहे साहेबांना एवढंच सांगायसाठी की एवढी आमची नम्र विनंती आहे साहेबांना का बा त्यांच्यावर सक्त कारवाई झालीच पाहिजे। कारण की हे गोरगरिबाचे दिवस चाललेत, कसे चालले हे आपल्याला माहिती। गोरगरिबांना जाऊन माहिती आहे का, साड्या घालून गोरगरिबांना जाऊन जोर जबरदस्ती करतात, धमकी देतात का आम्हाला धान्यच द्या, आम्हाला बकरूच द्या, नाही तर घरामध्ये जवान सुनाबाळा असतात, कोणाच्या गळ्यातली पोतबीत ओढून घेतात, जोर जबरदस्ती करतात। हे इथं राहता वणी गावामध्ये ते नकली लोक। त्याच्यासाठी आम्ही आलो ह्या पोलीस चौकीमध्ये साहेबांना निवेदन करायसाठी का साहेबांनी त्यांच्यावर सक्त कारवाई केली पाहिजे। वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सागर मोर, वणी।